हिंदू धर्मामध्ये गायीला गोमाता म्हटलं जातंय. पण मी पाठीमागचा एक व्हिडिओ केला आणि आताही म्हणतो की ती गोमाता फक्त कागदवरच आहे का? जर सत्यात असेल तर या गायीचा असणारा मालक, आणि मी हा खास व्हिडिओ यासाठी करतोय की जे गोमातेची सेवा म्हणून हे समाजसेवक आहेत. आता सत्यता बघितली तर इथं उभा राहणं या गायीपाशी म्हणजे त्याचा जो आजार आहे किंवा तिला जे लागण झाली त्याच्यामुळे इतका दुर्गंधीन वास सुटलाय की तिथं सहजासहजी कोण उभा राहू शकणार नाही. अशा ठिकाणी हे समाजसेवक आहे ते गोचं खरं पालन करतात आणि यांचा आणि या वासराचा तसा वास्तविकरित्या काहीच संबंध नाही. आणि एक मालक असेल की त्याला हे वासरू जड झालंय म्हणून ते असं सोडून दिलंय. म्हणजे माणसामध्ये किती विभिन्नता आहे. तो गायीचा असणारा मालक आणि हे निस्वार्थपणे सेवा करणारे जे समाजसेवक आहेत यामध्ये किती मोठी दरी आहे. त्यामुळे मी पाठीमाग आणि म्हटलो आता आणि म्हणतो की गायीला गोमातेचं स्थान फक्त पेपरवर नसता हृदयात झालं पाहिजे. आणि कुठलंही आता हे जे गायीचं वासरू जे दिसतंय हे गायी आहे, बैल नाही आहे ना, गायी आहे. मग गायीचं जर हेच वास्तविकरित्या पाडी तर हे वास्तविकरित्या जर दूध देत असतं किंवा आणखी काय करत असतं तर ह्याला सोडलं जात नसतं. आता हे जड झालंय. जड झाल्यामुळे हे तुम्ही असं रस्त्यावर सोडून देताय. पण त्याचा अनेक नाहक त्रास लोकांना होऊ शकतो. याच्यात मला वाटते की किडे पडले असतील आणि किडे पडल्यामुळे आजूबाजूच्या या परिसराला सुद्धा याच्यामध्ये हानी होऊ शकते. तर अशी गोष्ट टाळावी आणि मालकाने आपल्यातली माणुसकी जपावी. निव्वळ समाजसेवक, म्युन्सिपाल्टी आमच्यासारखे हे नगरसेवक यांचं हे कर्तव्य नाहीये. समाजाला दिशा दाखवण्याचं काम आपल्या सगळ्यांचं आहे. तरच हा देश आपला चांगल्या रीतीने पुढे जाऊ शकतो. हीच भावना आम्हाला व्यक्त करायची होती. मी यांच्याशी बोलतोय तर साहेब आता हे आम्ही जे समोर उभा राहिलो तर इथं त्याचं जे वास दुर्गंधी वगैरे ती फार मोठी आहे. तिथं उभा राहणं सुद्धा अशक्य आहे. पण अशा ठिकाणी तुम्ही त्या वासराशी तुमचा तसा संबंध येत नसताना सुद्धा त्याचा मालकाने त्याला सोडून दिले वाऱ्यावर. पण तुम्ही ही समाजसेवा म्हणून करताय. यावेळी तुम्हाला काय वाटतं की कशा भावनेतून तुम्ही हे काम प्रेरित करताय? आम्हाला साहेब ही सेवा म्हणून आम्ही करतोय. आणि जेणेकरून जे मालक आहे की तिला लंपी झाल्यामुळे हे आजार आहे लंपी म्हणून त्याच्यामुळे हे सोडलेलं आहे. नाही पण ही जखम वगैरे हे पाठीमागे काय सांगता येत नाही तिला काय झालंय. एक तर ऍसिड पण ओतू शकतात तिच्या पायावर माणसं. म्हणजे माणसाने ऍसिड वाचण्याची शक्यता आहे. शक्यता आहे. माणसं का होतील म्हणजे असं? जनावर म्हणजे दाराबिरात येऊन खातात ते त्याच्यासाठी. म्हणजे माणूस एवढ्या खालच्या थराला जाऊ शकतो का काय दुसरं इन्फेक्शन होऊन किडा वगैरे लागले असं? नाही बघा की तुम्ही आता वर्ण असं वेगळ्या का झाले एकाच पायाला फक्त झाले. मी कॅमेरामॅनना सांगेन जरा दाखव जरा ते. म्हणजे वर्ण जर असं वतलं का तसं खाली विरगळल्या झाले ते. त्यामुळे त्या वासराची अवस्था अशी आहे की ते जखम बघितली तर कुणाच्याही अंगावर शहारे येतील. जसं आपण मनुष्य प्राण्यावरती आपण प्रेम करतो तसं जनावरावर किडे पडलेलं मला दिसले. इथं साहेब बघा इकडे किडे पडलेले आहेत तिथं. मला आता ते स्पष्ट जाणवतंय इकडे किडे आहेत बघा. म्हणजे हे जखमच झालेले आहे. म्हणजे हे जे काम आहे ते फार म्हणजे तुमच्या कामाला आमचा खरोखर सलाम आहे. पण हे जगातली विभीषण बघताना एक माणूस असं उघड्यावरती एखाद्या प्राण्याला सोडून देतोय आणि एक माणूस काही संबंध नसताना त्याची एवढी काळजी घेतोय. जिथं उभा राहणं सुद्धा आमच्यासारख्याला शक्य नाही अशा ठिकाणी हे समाजसेवक उभा राहतात. त्यांच्या कामाला खरोखर तुम्हाला काही करता नाही आलं तरी सपोर्ट तर दिला पाहिजे. हे वासरू म्हणजे या माणसांची भूमिका आणि मानसिकता बघितली. हे वासरू काही अनेक दिवस या परिसरामध्ये फिरत असेल पण एकाही व्यक्तीला वाटलं नाही आजपर्यंत की बाबा हे सूचित करावं आणि त्याला ते एखाद्या सुरक्षित ठिकाणी द्यावं. हे काम आमच्या प्रभागातील नगरसेविका जयश्री कांबळे यांच्या चिरंजीवानी हे केलेलं आहे आणि सूचित केलंय. त्यांचंही आम्ही मनापासून आभार मानतो आणि तुमच्याही कामाला अशाच पुढं यशस्वीरित्यानं चालू आणि परमेश्वर या वासरांच्या प्रेमाचं तुम्हाला आशीर्वाद तुमचं आयुष्य सुखी समाधानाने भरभराटी जाऊ अशीच आम्ही अपेक्षा या चॅनलच्या माध्यमातून करतो. आणि तुम्ही म्हटलं की लंपी झाल्यामुळं तुम्हाला म्हणजे जिथं आपण पांढरपोळला ठेवतो तिथं ते घेत नाहीत. म्हणजे काय की एका जनावरला जर झालं तर सगळ्या जनावरांना होतं. संसर्गजन्य आजार आहे. मग आता याच्यावरती पुढं आता काय उपाय केला जाईल? बघूया साहेब नुसतं आता पहिला ड्रेसिंग करून स्वच्छ करून घेतो आणि नंतर मग फोटो पाठवतो पांढरपूर मध्ये. म्हणजे निस्वार्थपणे तुम्ही उपचार पण तुम्हीच करताय? हो मी स्वतः करतो. तुमचं नाव कसं? माझं बॉबी फर्नांडिस.
बॉबी फर्नांडिस. हा. मग तुम्ही राहिला मी गोखले कॉलेज जर मंगेशकर आमच्या नगर. माईकडे बघून सांगितलं तर गोखले कॉलेज मंगेशकर नगर. मंगेशकर नगर. हे काम तुम्ही किती दिवसापासून करताय भल्या एक 10-12 वर्ष झालं. आणि तुम्हाला सहकार्य करणारी हे पण हे संस्थेमध्ये आहे. आणि या की पुढे या पुढे या. तुमचं काम हे वाकण्यासारखं आहे. आम्ही अनेक जे लोक तुमचं जे चांगलं काम आहे ते आम्हाला दाखवणं गरजेचं आहे. यासाठीच आमचा कॅमेरा आहे. जे खरोखर मनापासून निस्वार्थपणे काम करतात अशी लोक आपल्या या देशामध्ये फार कमी आहेत. निवळ आपल्या भाषणबाजी करून आपल्याला या आणि अनेक लोक पोट भरतात, पण तुम्ही खरोखर हे चांगलं काम करताय आणि त्याच्या पुढचं उपचारही तुम्ही करताय. तर तुम्ही या कार्यामध्ये किती दिवसापासून आहात? तर 4 ते 5 वर्ष झाले. म्हणजे आपण ज्या सगळे भटके जनावर आहे गोसेवा तर आपण करतोय. रोजच्या बेवार 450 ते 500 गायींचं आपण रोजचं खाद्य घालत असतो. परत हे रेस्क्यू रोजचं काम आपलं असते. बाकीच्या कथलीसाठी जाणाऱ्या गायींसाठी पण आपण रोजचं काम असते. ह्या कुठेही केसेस अशा झाल्या तर आपण रोजच्या रोज इथे पोहोचून यामध्ये आपल्याला श्री गायत्री गोसेवा संस्था आहे, पांढरपूर संस्था म्हणजे बागल ॲनिमल्स टीम आहे आणि महानगरपालिका सगळ्यांच्याच माध्यमातून हे आपण काम करतो. नाही, पण दुर्दैव असं माझ्या काही वाचनात आलं होतं की हे काम करत असताना गोरक्षक आहेत त्यांच्यावरती काही केसेस सुद्धा होते काही लोकांनी हल्लेही झालेले आहेत आणि केसेसही झालेले आहेत की बाबा असं कार्य करायला गेलं तर बाबा हे करू नका, तुम्ही थांबवा. त्यामुळे आमच्या जनावरांनाही त्रास होतोय, गाईच्या मालकांकडून पण होते आणि इतर लोकांकडून बरेचदा होऊ होतोय. मग तुम्ही असा जो प्रकार घडतोय या प्रकाराबद्दल समाजाला काय संदेश द्याल? हेच सांगेन की एक तर आपण पालन करताना बाबा त्याचं पूर्ण पालन पोषण करा आणि प्रत्येक गाईला आपला तर यांना टॅगिंग वगैरे नाही कानामध्ये. तर आपली एखादी गाय कुठे ऍक्सिडेंटली झाला किंवा काही इश्यू झाला त्याचा तर आपण माणसांचं जसं आधार कार्ड आपलं असते तसं ही आधार म्हणून गाईचा एक प्रकार केला जातो प्राण्यांना. त्या कानामध्ये टॅगिंग केलं जाते. ह्या गोष्टी टॅगिंग करून घ्या म्हणजे पुढच्या वेळेस आता ही गाईचं मालक आपल्याला माहिती नाही कोण आहे बाबा काय, तरी आपण या मालकापर्यंत त्या दृष्टिकोनातून पोचवू शकतो. बाबा बेवारस गाई म्हणतोय तर एखाद्या वेळेस मालकाची गाई असते त्या पण बेवारस गाई म्हणून अशी सोडली जाते ती. तर प्रत्येक गाईच्या मालकाने त्याचं ते टॅगिंग करून घेणं महत्वाचं आहे कानामध्ये. आता इथं प्रत्यक्षात बघितले तिथे जे आपण जे लोक जमा झालोय त्या गायीचं हाल बघून आपल्याला अनावर झालेला आहे. यातून तुम्ही या मालकाकडे जर यदा कदाचित आपली हे व्हिडिओ बघितला तर या मालकाला काय संदेश तुम्ही द्याल? शक्यतो मालकी लोकही पुढे येतच नाहीत. जोपर्यंत ते दूध देते तोपर्यंत हे आमच्या म्हणून सांगतात. पण ज्यावेळी त्याच्यावर कुठला असा एखादा आजार झाला किंवा कुठली दुर्घटना घडली तर आमची नाही म्हणून ती सरळ सांगितलं जातं त्यांनी. आणि ज्यावेळी त्या गायीची पूर्ण ट्रीटमेंट पांढरपूरमध्ये कम्प्लीट होते त्यावेळी ते माणसं पांढरपूरमध्ये भांडणं करायला जातात. तुम्ही आम्हाला न सांगता ती गाय इथंपर्यंत कशी काय आणली. म्हणजे ज्यावेळी तिच्या संगोपनाचा विषय येतो किंवा औषधोपचारांचा विषय येतोय त्यावेळी आमचे नाही म्हणून सांगतात. ज्यावेळी पूर्णपणे ती गाई बरी होते त्यावेळी ते आमच्या म्हणून तिथं भांडायला जातात. तर या गोष्टी होऊ नयेत. आपल्या जनावरांचं जे काही संगोपन असेल किंवा काही गोष्टी असेल तर ते आपल्या गोठ्यात व्हावं आणि त्यांचं संरक्षण पण तेवढंच व्हावं. फक्त त्याकडे दूध देते म्हणून हे बघू नये. तर ते आपलं हिंदू धर्माची एक बाबा प्रथा आणि परंपरेनुसार एक चालत आलेली काय म्हणते आपण त्या गोष्टी पण ते तेवढं हे केलं पाहिजे. संस्कृती आहे बाबा या त्या गोष्टी सगळ्या. धन्यवाद. आज बघितला इथं तर बुधाळकर नगरमध्ये हे गाईचं वासरू आहे त्याला म्हणजे ज्या जखमा झाल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये आहे की त्यातून आता किडे वगैरे बाहेर येतात. पण हे असं बेवारस कुणीतरी मालकाने सोडलेलं आहे आणि हे आता जर का बघितला तुम्ही इतर ठिकाणी तर पूर्ण त्याचा पाय पूर्ण एकसारखा सडलेला आहे एका साईडचा. तर ज्या मालकाने कोणी सोडले आणि त्याला लंपी रोग झालाय पण ते आता मालक पुढे येण्याच्या तयारीत नाही किंवा तो बेवारस म्हणून असं सोडलेला आहे. पण याचा नाहक त्रास म्हणजे त्या इथल्या नागरिकांना तसेच त्या गायीचं जर का आता अक्षरशः म्हणजे तिचा जीव म्हणजे असा तिला वेदना सहन न करण्यापेक्षा त्याची अशी एक प्रकारची तिच्यावरती हे झालेलं आहे. तर जे कोणी असे जे हे आहेत जे मालक वगैरे जे असं गायींना असं बेवार सोडतात किंवा त्यांना सोडून देतात ज्यावेळी त्यांना रोगराई होते त्यावेळी तर त्यांच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे.
तसंच आज इथं जर का बघितलं तर गोरक्षक सांगितल्यानंतर एक 10 मिनिटात येऊन त्यांनी त्यांची रेस्क्यू टीम घेऊन आलेली आहेत आणि इथं चांगल्या प्रकारे ते गायीची रेस्क्यू करत आहेत. तर त्यांचंही मी आभार मानत आहे. सध्या जर का आपल्या प्रभागात म्हणजे या भागामध्ये बघितलं तर अशा बेवारस गायी किंवा जनावर ज्या लोकांनी सोडलेले आहेत त्यांनी त्याची उपाययोजना करावी त्या मालकांनी, अन्यथा महानगरपालिकेकडून त्यांच्यावरती कारवाई करून त्या गायी जप्त करण्यात येतील ही मी त्यांना सूचना देतो.